नमस्कार. मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींनो, नशिबाची दारे उघडणार आणि कष्टाचं सोनं होणार अशा एका अत्यंत सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या महिन्यात तुमचे स्वागत आहे. एप्रिल 2026 हा महिना तुमच्यासाठी केवळ कॅलेंडरचे पान बदलणारा ठरणार नाही, तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारा ठरेल. एप्रिल महिना आणि त्यातच आलेला गुरुपुष्यामृत योग म्हणजे जणू सोन्यावर ताव मारण्यासारखे आहे. मिथुन राशीच्या व्यक्ती मुळातच कल्पक आणि हजरजबाबी असतात. आता तुमच्या या गुणांना नशिबाची भक्कम जोड मिळणार आहे. प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला शिका, कारण लाटा तर प्रत्येकालाच पुढे नेतात, पण जो स्वतःचा मार्ग स्वतः बनवतो तोच खरा विजेता ठरतो. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना संधी आणि प्रगती यांचा संगम आहे. मनात शंका न ठेवता आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाका. लक्षात ठेवा, विश्वातील सकारात्मक ऊर्जा तुमच्या पाठीशी उभी आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. गुरुपुष्यामृत योग हा ज्योतिषशास्त्रातील सर्वात शुभ मानला जाणारा योग आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, तर पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आणि अधिष्ठता गुरु आहे. या तिन्ही ग्रहांचा मेळ तुमच्यासाठी या महिन्यात खालील लाभ देईल. पहिला, आर्थिक भरभराट. बऱ्याच दिवसापासून किंवा काळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. दुसरा, गुंतवणूक. सोने, जमीन किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. तिसरा, मानसिक शांती. जर तुम्ही तणावाखाली असाल तर या योगाच्या प्रभावामुळे तुम्हाला मनशांती लाभेल. या महिन्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कष्टाची दखल घेतील. व्यवसायात असाल तर नवीन भागीदारीचे प्रस्ताव येतील. विशेषतः IT, मीडिया आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ गोल्डन पिरियड आहे. एप्रिलच्या मध्यात तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील. मात्र गुरुपुष्यामृत योगावर अनावश्यक खर्च टाळून बचतीवर भर द्या. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे. पोटाचे विकार टाळण्यासाठी खानपानावर नियंत्रण ठेवा. सकाळी लवकर उठून योग किंवा प्राणायाम केल्यास तुमची कार्यक्षमता वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे छोटे मोठे वाद मिटतील. जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्नाचे योग चालून येतील. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. उतावळेपणाने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोणालाही कर्ज देणे टाळा. बोलण्यावर संयम ठेवा, जेणेकरून कोणाचे मन दुखावले जाणार नाही. जेव्हा रस्ते कठीण असतात तेव्हाच समजून जा की तुमचं ध्येय खूप मोठं आणि सुंदर आहे. तुमची राशी सांगते की तुम्ही बुद्धिवान आहात. आता त्या बुद्धीला संयमाची जोड द्या. यश तुमचेच आहे. मित्रांनो, ग्रह तारे आपल्याला दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याचे कष्ट आपल्यालाच घ्यावे लागतात. एप्रिल महिना तुमच्या आयुष्यात सुखाची आणि समृद्धीची बरसात करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ किंवा माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये शुभ लाभ नक्की लिहा आणि तुमच्या मित्रपरिवाराला हा संदेश शेअर करायला विसरू नका. तुमची एक कमेंट आम्हाला अजून चांगले काम करण्याची ऊर्जा देते. पुढच्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.